कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। दापोली-खेड राज्य महामार्गावरील कुवे घाटात सध्या प्रवाशांचा जीव धोक्यात आला। या घाटातील एका अत्यंत तीव्र वळणावर लावलेला सुरक्षेचा क्रॅश बॅरियर एका वर्षापूर्वी अपघातात तुटला होता, मात्र प्रशासनाकडून अद्याप त्याची साधी दुरुस्ती देखील करण्यात आलेली नाही। धक्कादायक बाब म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या गंभीर समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे। माजी आमदारांनी तयार केलेल्या पर्यायी बायपास रस्त्याची सध्या मोठी दुरावस्था झाली असून तो मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे निरुपयोगी ठरत आहे। केवळ अपघात प्रवण क्षेत्र असे फलक लावून प्रशासन आपली जबाबदारी झटकत असल्याचं दुर्दैवी चित्र सध्या समोर येत आहे। रस्ता सुरक्षिततेचे सप्ताह साजरे करणारा परिवहन विभाग आणि बांधकाम विभाग या धोक्याकडे गांभीर्याने लक्ष देणार का, असा संतप्त सवाल प्रवाशांकडून विचारला जातोय। या वळणावर तातडीने ठोस सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक नागरिक आणि प्रवाशांकडून आता अधिक तीव्रतेने केली जाते, अन्यथा मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही। हा आहे दापोली-खेड मार्गा या राज्य महामार्गावरील कुवे घाट। या कुवे घाटामध्ये हे एक तीव्र स्वरूपाचं वळण आहे। या वळणामधलाच एक क्रॅश बॅरियर अपघात होऊ नये म्हणून इथे बसवलेले आहेत, परंतु बरोबर वळणामधलाच क्रॅश बॅरियरमधला एक भाग वाहनाने ठोकर दिल्यामुळे तुटलेला। हा पहा, या भागातला तुटलेला क्रॅश बॅरियर। परंतु हा तुटलेला क्रॅश बॅरियर पुन्हा जोडण्यासाठी किंवा पुन्हा तिथे नवीन बसवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने कुठलेही प्रयत्न केलेले नाहीत। या मार्गावरूनच दापोली येथे येणारे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता हे दापोलीला येत असतात, परंतु त्यांना हा तुटलेला क्रॅश बॅरियर दिसलेलाच नाही। हा तुटलेला क्रॅश बॅरियर पुन्हा बसवण्यासाठी त्यांनी कुठलेही प्रयत्न केलेले नाहीत। हा क्रॅश बॅरियर तुटल्यामुळे येथून खाली जवळजवळ 50 ते 60 फूट खोल अशा भागात वाहनां जातात आणि मोठ्या प्रमाणात अपघात होण्याची शक्यता आहे। त्यामध्ये मृत्यूही होऊ शकतात, परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना त्याचं काहीही सोयीस्कर नसल्याचं दिसून येतं। हे पहा, आता ही एस टी येते, तिला किती वळण घ्यावं लागतंय बघा। तेवढ्यात समोरून सुद्धा वाहनं येत आहेत बघा। अशी परिस्थिती आहे या भागात। दापोली तालुका पर्यटन तालुका असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात, त्यांना या घाटाचा अंदाज नसतो, त्यामुळे या क्रॅश बॅरियर अभावी येथे अपघात होण्याची मोठी शक्यता आहे। याच घाटाला पर्याय म्हणून तत्कालीन आमदार संजय कदम यांनी हा खाली जाणारा एक रस्ता तयार करून घेतला होता। आता त्या रस्त्याची सुद्धा दुरावस्था किती झाली आहे हे पण बघा। आता या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना हा रस्तासुद्धा दुरुस्त करता येत नाही किंवा तुटलेला हा क्रॅश बॅरियरसुद्धा पुन्हा बसवता येत नाही। असं हे शासकीय अधिकाऱ्यांचं वर्तन आहे। वाहन चालक तरी त्याला काय करणार, सगळे गप्प बसतात आणि निघून जातात। या तुटलेला क्रॅश बॅरियरची ही अवस्था आहे, ते किमान वरती काढण्याचं सौजन्यसुद्धा सार्वजनिक बांधकाम विभाग दाखवत नाही आहे किंवा पुन्हा ते जोडण्याचं, पुन्हा तो दुरुस्त करून जसा तो क्रॅश बॅरियर होता तसा पुन्हा लावणंसुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाला 1 वर्ष हा क्रॅश बॅरियर तुटलेला होता, तरीसुद्धा तो पुन्हा लावण्यासाठी कुठलेही प्रयत्न सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेले नाहीत।